आज आपण बनवणार आहोत ऑइल फ्री साबुदाणा वडा। साबुदाणा वडा असा बनेल की त्यामध्ये बिलकुल पण ऑइल ॲब्सॉर्ब होणार नाही। त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल की हे साबुदाणे वडे कसे बनवायचे। जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि 6 घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या। त्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे आपल्याला असे ओबडधोबड दळून घ्यायचे आहे, मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण घेतलेला आहे साबुदाणा 7 ते 8 तास भिजवून घ्यायचा, स्वच्छ असा धुवून घ्यायचा सुरुवातीला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, एक पेर भर, आणि त्याला भिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ 2 चमचे, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाने काय होतं की आपले जे साबुदाणे वडे ते ऑइल फ्री बनतात। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही भगरीचं पीठ पण घेऊ शकता जर तुम्ही उपवासासाठी बनवत आहे। मी उपवासासाठी बनवत नव्हते, त्यामुळे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। या ठिकाणी घेतलेले आहे 2 उकडलेले बटाटे 1 व्हिस्टल हाय फ्लेमवरती घेऊन घ्यायची आणि बंद करून द्यायचे आणि कुकर नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर ते त्याच्यातून काढून घ्यायचे आहे, साल काढून घ्यायची आहे त्याची। या ठिकाणी घेतलेले आहे 2 बटाटे मोठ्या मीडियम साईजचे। आणि या ठिकाणी आपण घेतलेला आहे साबुदाणा आणि या ठिकाणी आपण जे दळलेलं होतं शेंगदाण्याचं कूट ते पण घेऊन घ्यायचं आहे आणि ते टाकून द्यायचं आहे। बटाटे अशा पद्धतीने कुस करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण टाकलेला आहे कोथिंबीर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर कोथिंबीर स्किप पण करू शकतात। कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते म्हणून मी कोथिंबीर ॲड केलेला आहे। मी उपवासासाठी बनवत नाही आहे साबुदाणे वडे, माझ्या मुलाची डिमांड होती, त्याला साबुदाणे वडे खायचे होते म्हणून मी साबुदाणे वडे बनवत आहे। आणि या ठिकाणी जे संपूर्ण सामान आपण टाकलेलं आहे ते एक छान असं मिक्स करून द्यायचं, एकजीव करून द्यायचं। आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात आपण जे आहे सगळी सामग्री टाकली ती सगळी एकत्र केलेली आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने टिकीचा शेप देऊन द्यायचा। माझा ट्रायपॉड जो तुटलेला होता त्यामुळे मी एका हाताने रेसिपी शूट करत होती आणि एका हाताने व्हिडिओ शूट करत होती आणि एका हाताने रेसिपी बनवत होती, त्यामुळे मी टिक्कीचा शेप कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवू शकले नाही। आणि या ठिकाणी ऑइल जे आहे ते गरम करून घ्यायचं आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला ते साबुदाणे वडे जे आहे ते तळून घ्यायचे आहे। छान असा कलर येईपर्यंत अल्टीपल्टी स्लो फ्लेमवरतीच तळायचे आहे। ते आतून पण छान क्रिस्पी होतात आणि बाहेर छान तळले जातात आणि आतून पण छान क्रिस्पी, बाहेरून पण छान क्रिस्पी होतात। अशा पद्धतीने साबुदाणे वडे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या साबुदाणे वड्यांना आणि खूप छान अशी क्रिस्पी पण झालेले आहे। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नोटिफिकेशन बेल पण ऑन करा, जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहे ते सगळे तुम्ही बघू शकाल। जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की आपले जे साबुदाणे वडे ते खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि एक्सेस ऑइल जे आहे ते काढून टाकायचं आहे त्यातलं। आणि अशा पद्धतीने आपले साबुदाणे वडे बनून तयार आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईक करायला विसरूनच जातात, ते लाईक करायला मात्र विसरू नका। आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।